पण लोकांचं असं म्हणणं आहे की सरकार आम्हाला काय म्हणतात त्याला योजना प्रॉपर देत नाही, तर मग ह्या मार्फत आम्ही आमचे पैसे तरी आम्हाला घेऊ. आपण ज्या जाहिराती बघतो त्याच्यामध्ये अॅनिमियाचा देखील कुठल्या जाहिरातीमध्ये सरकारने काढले माझं तरी ऐकवत नाही. तो महिलांचं स्वावलंबन करणं आहे काय, पैसे देऊन फक्त जर स्वावलंबन होत असेल तर ते मला नाही वाटत. ते उद्योगधंदा असेल, शिक्षण असेल, जर एखाद्याला शिक्षण चांगलं भेटतं, त्याचं ट्रेनिंग स्किल्स त्याच्यामध्ये जर इन्कल्केट केल्या तर ऑब्व्हियसली त्याला मार्केटमध्ये ज्या गोष्टी आज लागतात स्किल्स ते नसल्यामुळे अनेक जणांना जॉब मिळतो. तर आम्ही तुम्हाला हे देऊ, आम्ही तुम्हाला ते देऊ, म्हणजे थोडक्यात एक पैसे स्वरूपात हे केलं जातं की आम्ही हे केलं तर एवढ्या स्वरूपात तुम्हाला असे पैसे मिळतील. आणि मुळात का होतंय, लोक एवढं नद्या घाण का करतायत? जे इंडस्ट्रीज मधनं जे वेस्ट येतं ते नीट डिस्पोज होतं का, ह्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे. नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये सध्या आपल्या विधानसभा निवडणुका त्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. 20 तारखेला निवडणूक आहे, 23 तारखेला निकाल आहे. आता अवघी 5 ते 6 दिवस प्रचार संपायला बाकी आहे. 18ला संध्याकाळी प्रचार संपेल. आज आहे 13 तारीख. 5 दिवसामध्ये पुढे काय घडामोडी होणार आहे ते आपण पाहायचं. प्रचार तापत चाललेला आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जबरदस्त सुरू आहेत. आपण पिंपरी चिंचवड शहरापुरता थोडा एक विचार करूया या विषयावरती. आपल्याकडे पिंपरी चिंचवड भोसरी असे 3 मतदारसंघ आहेत. 3 मतदारसंघातले उमेदवार, त्यांचे जाहीरनामे, त्यांनी घेतलेले विषय, प्रचारात आलेले मुद्दे, ह्या सगळ्या घडामोडीमध्ये नेमका या शहरातील युवक काय विचार करतो, या शहरातील युवक पिढी काय विचार करते, त्यांना अपेक्षा काय आहेत, त्यांच्या मागण्या काय आहेत, त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. विशेषतः जाहीरनामा युवा पिढीचा हा काही युवकांनी एकत्र येत, समविचारी युवक, उच्च शिक्षित सर्वजण आपले आपले व्यवसाय सांभाळून आपल्या देशासाठी, राष्ट्रासाठी, आपल्या राज्यासाठी, या शहरासाठी काय करता येऊ शकतं, त्यासाठी आपण काय बोलायला पाहिजे, त्यांनी एक जाहीरनामा तयार केलेला आहे. उन्मुक्त युवा संघटनेचा हा उपक्रम आहे. गेले 4 वर्षापासून हे करतात. लोकसभा निवडणुकीला त्यांनी जाहीरनामा तयार केला होता. या जाहीरनाम्यातील मुद्दे काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, या संदर्भात आपण चर्चा करून घेणार आहोत. आता त्यांनी जाहीरनामा तयार केला. विधानसभा निवडणूक 2024 हा जाहीरनामा त्यांनी तयार केलेला आहे. त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत आता या संघटनेचे अध्यक्ष तन्मय संतोष डोंबरे. तन्मयजी, आपलं स्वागत आहे. त्यांचे शेजारी आहेत वैदेही शैलेश टेंगशे, या संचालिका आहेत, आणि त्यांच्या शेजारी स्वरूप अरुण देसाई खजिनदार. तुमचंही स्वागत आहे. मला तन्मय तुझ्यापासून सुरुवात. मुळात तुम्हाला हे सुचलं कसं? आज देशाची जवळपास 40-50% पर्यंत युवा पिढी आहे. देशाचं भवितव्य हे तुमच्या हातात आहे. आतापर्यंत 75 राजकारण तुम्ही वाचून तुम्हाला माहिती असेल काय परिस्थिती आहे. या शहरातलं आता विधानसभा निवडणुकीचं राजकारण तुम्ही पाहताय, कोणत्या दिशेने चाललेलं आहे ते पाहताय. त्याच्यात प्रचाराचे मुद्दे, रस्ता, पाणी, लाईट, याच्याशिवाय करप्शन हा एक फार मोठा मुद्दा त्याच्यामध्ये चर्चेला आहे. तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही शिक्षण, पर्यावरण, बाकी इतर विषय सुद्धा बऱ्यापैकी त्याच्यामध्ये कव्हर केले. मी प्रामुख्याने सांगतो शिक्षण हा एक विषय महत्वाचा त्यांनी घेतलेला आहे त्याच्यामध्ये. दुसरा विषय घेतला आहे आरोग्य, नंतर त्याच्यामध्ये पर्यावरण हा एक विषय आहे, सार्वजनिक वाहतूक, शहराचा विकास, असे साधारण एक प्रमुख ठळक विषय 4-5 आहेत. त्यानुसार आपण चर्चा. मला सांगतो ना की तुम्ही हा जाहीरनामा तयार करताना तुमच्या काय अपेक्षा आहेत नेमक्या? तर सर्वप्रथम पीसीबी टुडेचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला या चर्चेसाठी इथे आमंत्रित केलं. आणि गेल्या 4 वर्षापासून आम्ही हे कार्य करतो आहोत. आता हा एक जाहीरनामाची कॉपी आहे ते दाखवण्यासाठी आणलेली. तर अशा पद्धतीचा जाहीरनामा आपण लोकसभेमध्ये देखील प्रकाशित केला होता आणि आता विधानसभेसाठी सुद्धा हा प्रकाशित आपण करतोय. मूलतः आपण म्हणतो की हा देश युवा पिढीचा आहे. अनेक राजकीय लोकांच्या मुखातून आपण ऐकलं असेल किंवा युवा पिढीचा देश आहे किंवा देशामध्ये युवक लोकसंख्या जास्त आहे. तर ते जर जास्त असताना आमच्या या प्रस्तावनेमध्ये देखील आम्ही म्हटलेलं आहे, जर ह्या युवा पिढीला एक चांगला मार्ग जर दाखवला तर देशाचं भलं होतं, किंवा नाहीतर एक टाइम बॉम्ब सारखा आहे. त्याला जर ती चांगली मार्ग जर त्याला व्यवस्थित दाखवता आला नाही तर कुठेतरी देशाची वाट देखील लागू शकते, असा देखील होऊ शकते. आमच्या प्रस्तावनेमध्ये देखील आम्ही म्हटलेलं आहे. मात्र त्याला जर योग्य दिशा द्यायची असेल तर त्या मूलभूत सुविधा ज्या आहेत, शिक्षण असेल, आरोग्य असेल, या शहरामध्ये किंवा गावामध्ये आपण राहतो तो गावाचा आजूबाजूचा परिसर असेल, पर्यावरण सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो सगळ्यांसाठी महत्वाचा असलाच पाहिजे. या सगळ्या मुद्द्यांवर कुठेतरी सगळ्यांनी लक्ष देणं फार आज गरजेचं उरलेलं आहे. त्याच्यामुळे बाकीचे आरोप प्रत्यारोप होत राहतील, बाकीचे तुमचे जे वैयक्तिक हेवेदावे होत राहतील, परंतु हे जे मूलभूत मुद्दे आहेत
की जे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्याशी किंवा दैनंदिन आपले जे काही तुमचे डे टू डे लाईफ चालते त्याच्याशी रिलेटेड असलेले जे काही मुद्दे आहेत त्याच्यावर कुठेतरी चर्चा झाली पाहिजे किंवा हे देखील मुद्दे कुठेतरी प्रामुख्याने त्यांच्या पुढे आणले पाहिजे. बरं, ह्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून मुळातच आमच्या संघटनेचा विचार असा आहे की फक्त प्रश्न नाही आपण समोर आणायचे, त्याच्यावर उपाय देखील आहे. सोल्युशन बेस्ड अप्रोच आमचा पहिल्यापासूनचा राहिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हा जर जाहीरनामा बघितला तर ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला सोल्युशन्स जास्त फक्त पिन पॉईंट प्रश्न नाही केलेले आहे. याचं सोल्युशन काय, ह्याच्यावर काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी तसे देखील मुद्दे आपण. तुम्ही जाहीरनामा नेमका तयार केला कसा, म्हणजे यापूर्वी तुम्ही सगळेजण एकत्र बसून चर्चा केली की वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून नेमका जाहीरनामा हा तयार केला कसा? त्यामध्ये आमची प्रक्रिया अशी असते की गुगल फॉर्मचा, आता टेक्नॉलॉजीमुळे ह्या सगळ्या गोष्टी सोप्या झालेल्या आहेत, प्रत्यक्षात कुठे जायची गरज पडत नाही. गुगल फॉर्मची लिंक आपण सर्क्युलेट करतो, काही महाविद्यालयातली मुलं ह्याच्यामध्ये सहभागी होत असतात किंवा इतर वेळेला देखील काही जे प्रश्न आपण टीव्हीच्या माध्यमातून, वृत्तपत्रांच्या माध्यमातून जे काही गोष्टी अशा या सगळ्या गोष्टीतून आपण प्रश्नांचं संकलन करतो किंवा आपल्याला डे टू डे आपण रस्त्यावरून साधं फिरतो, एक चक्कर जरी मारली तरी आपण अनेक समस्या जातो. बरोबर, ह्या सगळ्या गोष्टींचं संकलन करून त्याच्यावर चर्चा करून त्याच्यावर काय उपाय काय असू शकतो या सगळ्या गोष्टी असं करून मग आम्ही संकलन करून प्रकाशित करतो. छान. तुम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने याच्यावरती तुम्ही चर्चा केली आहे? आता उदाहरणार्थ तुम्ही शिक्षण हा विषय घेतला, त्याच्यावरती चर्चा केलेली आहे? निश्चित पद्धतीने चर्चा केली. आता मुळात आम्ही बऱ्यापैकी आमच्या ह्याच्यातले मुलं शिक्षण म्हणजे अजूनही कॉलेज महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणार, कोणी शेवटच्या वर्षाला आहे किंवा कोणी त्याच्या आधीच्या वर्षाला असल्यामुळे या सगळ्या मुद्द्यांशी थोडंसं परिचित आम्ही आहोत. मी स्वतः काही 10वीच्या मुलांना मी स्वतः शिकवतो, त्याच्यामुळे मला त्यांचे सिलेबस मधले मुद्दे माहिती आहेत किंवा मुलांना नक्की काय अडचणी येतात किंवा आज शिक्षण क्षेत्रामध्ये कुठल्या पद्धतीचा अप्रोच एज्युकेशन डिपार्टमेंटचा आहे ह्याची थोडीफार मला आयडिया असल्यामुळे तशा पद्धतीने आपण ते मुद्दे त्याच्यामध्ये घेतलेले. अच्छा, ते मुद्दे सगळे कव्हर केले. वैदिक, मला सांग, जाहीरनामा तयार करताना ह्याच्यामध्ये महिला हा विषय कुठे मला दिसणार नेमकं, म्हणजे आता तुम्ही चर्चा करताय, तुम्ही मांडताय, सगळं ठीक आहे, या बाबतीमध्ये तुझ्या काय अपेक्षा आहेत नेमक्या? आता हे निवडणुका तू पाहते, निवडणूक प्रचारातले मुद्दे सगळे पाहते, ह्याच्यामध्ये फक्त लाडकी बहीण हे एक तेवढ्या पुरताच फक्त महिलांचा विषय चर्चेला येतो. अपेक्षा काय आहेत तुझ्या? नक्कीच, कारण की हा जो स्कीम आहे लाडकी बहीण योजना, हे अशी स्कीम आहे जी फक्त गरजे महिला ज्या आहेत त्यांच्याकडे जे मिनिमम नेसेसिटीज असतात त्यांच्यासाठी काढलेली आहे. पण आपण जे बाकीच्या महिला आहेत ते सुद्धा अप्लाय करतात, म्हणजे जे चांगल्या घरातल्या आहेत ते सुद्धा. हे का होत आहे, कारण की ज्यांनी हे स्कीम काढली आहे, जे गव्हर्नमेंट आहे, त्यांनी नीट जेव्हा एंट्रीज होतात ते न करता, का, कारण की वोट बँक पॉलिटिक्स. सो हे न करता मग गव्हर्नमेंटचा जो एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे, तो ते पैसे कुठून येतात, मग त्याच्या पुढे मग ते पैसे कुठून येतात हे कुणी विचारत नाही. तर हे फक्त पैसे देऊन जर कोण सेफ असेल वुमेन तर हे बरोबर नाहीये. परत तुमचे पोलीसमध्ये कसं तुम्हाला ट्रीट केलं जातं. आता जर कुणा महिलांवरती काही अन्याय झाला तर पोलीस स्टेशनवरती गेले किंवा सामान्य लोकांसाठी काही झालं तर ते लोक पहिले बोलतात की ती महिलाची चुकी असेल. तर मग हे जे दृष्टिकोन आहे ह्याच्यावरती सरकार कसं बदलू शकतं, त्या दृष्टिकोनाला हे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. फक्त स्कीम काढून परत ती स्कीम पोहोचतीये का, त्या महिलाच्या घरी पोहोचतीये का, त्या महिलापर्यंत पोहोचतीये का, हे बघायला पाहिजे. थोडक्यात तुला असं म्हणायचं की लाडकी बहीण योजना हे वोट बँक पॉलिटिक्स तसं नाही, बट जे सगळे महिला अप्लाय करतायत ते खरंच ज्यांच्यापर्यंत ज्यांच्यासाठी काढली आहे तेच करतायत का हे बघणं गरजेचं आहे. स्क्रुटिनी व्हायला पाहिजे, स्क्रुटिनी नाही व्हायला पाहिजे, महिलांपर्यंत ते पैसे पहिले पोहोचायला पाहिजेत. आपण बघितलं तर चांगल्या घरातल्या लेडीज देखील अप्लाय करतात, त्यांच्याकडे पैसे येतात. डॉक्टर, इंजिनियर महिलांनी अप्लाय केलं, त्यांना पैसे पण मिळाले. तुम्ही क्रायटेरिया ठेवलाय की 2.5 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न पाहिजे. मग आज डॉक्टर तुम्ही जसं सांगितलं त्यांचं उत्पन्न तेवढं आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे. काही शिक्षित आहेत, IT एम्प्लॉईज देखील अप्लाय करतायत. होय, हो. मग ह्या गोष्टी ठीक आहे, पैसे मिळाले, पण मग ह्या महिला का अप्लाय करतात हा पण तुम्ही विचार करा, किंवा सगळेच का ह्या गोष्टीसाठी जात आहेत. लोकांचं असं म्हणणं आहे की सरकार आम्हाला काय म्हणतात त्याला योजना प्रॉपर देत नाहीत, तर मग ह्या मार्फत आम्ही आमचे पैसे तरी आम्हाला घेऊ. अच्छा, म्हणजे अशी पण एक भावना आहे की हेच सरकार असं नाही, ह्याच्या आधी देखील काय झालं तेच. मग आता आमचेच पैसे आम्ही घेतोय,
टॅक्स मार्फत जीएसटी मार्फत घेतलेले पैसे आम्ही आमचे असे मिळत थोडे कसं आम्हाला येत आहे असं ते आहे. म्हणजे याला म्हणायचं काय नेमकं? म्हणजे आता सगळेच राजकारणी कसं आता तुम्ही बघितलं स्वार्थ प्रत्येकाचा काही ना काहीतरी असतो. आता जनतेने ठेवलं तो स्वार्थ तर मग काय वाईट असं एक म्हणजे ती अशी एक टेंडन्सी तयार झालेली आणि ठीक आहे तुम्ही महिलांना पैसे देताय काही अडचण नाही पण महिला सक्षम झाल्या पाहिजे ह्याच्यासाठी काय योजना आहे नेमकं? बरोबर. आणि मुळामध्ये जी आर जर आपण बघितला लाडकी बहीण योजनेचा त्याचे प्रत्येक जी आर उद्देश असतो योजनेचा तर त्या उद्देशामध्ये अॅनिमियाग्रस्त महिला हा सुद्धा अच्छा बर मुळामध्ये आपण ज्या जाहिराती बघतो त्याच्यामध्ये अॅनिमियाचा देखील कुठल्या जाहिरातीमध्ये सरकारने काढले माझं तरी ऐकवत नाही. तो महिलांचं स्वावलंबन करणं आहे काय पैसे देऊन फक्त जर स्वावलंबन होत असेल तर ते मला नाही वाटत ते त्यासाठी कन्स्ट्रक्टिव्ह अजून काही बाकीच्या योजना आहेत स्वावलंबनासाठी तो देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. अॅनिमियाग्रस्तांसाठी कुठल्या आरोग्य विभागाची मी एकही जाहिरात आजपर्यंत बघितली कारण अॅनिमियाचा विषय आरोग्य विभागाचा येतो तो महिला बालकल्याणचा महिला बालकल्याण जाहिरात करते पण आरोग्य विभागाने पण त्याला जोडून काय जाहिरात आहे. आणि भारतातच सगळ्यात जास्त अॅनिमियाग्रस्त महिला आहेत आणि हर 3 महिलांपैकी 1 महिलेला तरी असतं आणि हे माहिती नसतं कारण की कोणी तपासणी केली कन्स्ट्रक्टिव्ह काहीच करत नाही. हे फक्त मला वाटतं निवडणुका जिंकण्यापुरता हा विषय घेतात. म्हणजे तुम्ही राजकीय पक्षांचे जाहीरनामे वाचले असतील त्याच्यामध्ये युवकांना म्हणतायत की आम्ही 1,500 देतो दुसरा पक्ष म्हणतो आम्ही 3,000 देऊ. पैसे देण्याऐवजी तुम्ही जर त्यांना तेवढं सक्षम करण्यासाठी जर काय करत असाल ते तुम्ही काहीतरी आता तुम्ही एक मुद्दा मांडला की महिला याच्याविषयी काय नाही पण हे जर आपण बाकीचे मुद्दे बघितले शिक्षण असेल पर्यावरण असेल ह्याच्यामध्ये महिला ऑब्व्हियसली आपण जर एखाद्या व्यक्तीला चांगलं शिक्षण मिळालं तर तो महिला अत्याचाराचा काय म्हणतो त्याला विचार देखील त्याच्या मनामध्ये येणार नाही किंवा एक चांगलं वातावरण त्याला रोजगार मिळाला त्याला सगळ्या सोयी सुविधा जर त्याला व्यवस्थितपणे जर उपलब्ध झाल्या तरी बाकीचे विचार पहिली गोष्ट त्याच्या मनामध्येच येणार नाही. तुम्ही राजकीय पक्षांचे जाहीरनामे वाचले असतील आता बहुतेक मला वाटतं महायुती महाआघाडी यांचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले. युवकांना त्यांनी 4,000 रुपये बेरोजगारांना महिना देणार जसं महिलांना 3,000 रुपये एकाने सांगितलं तर हे म्हणतात आम्ही बेरोजगार युवकांना 4,000 देणार वृद्धांना 3,000 पेन्शन देणार हे पेन्शनच एक प्रकारची देणार या तीर्थयात्रेसाठी 30,000 रुपये देणार. ही सगळी जी खिरापत वाटचूक चाललेली आहे तुमचं मत काय पडतं? आता यामध्ये मुळात कसं आहे तर 4,000 रुपये देणं मग तो इकॉनॉमिक्सचा पण त्याच्यामध्ये एक पार्ट येतो लोकांच्या हातामध्ये पैसा आला का डिमांड वाढतो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तो भाग वेगळाच आहे. त्याच्यामुळे ह्या मुळात योजनांचा उद्देश काय की बाबा स्वावलंबन करणं एखाद्या तर स्वावलंबन जर करायचं असेल तर कन्स्ट्रक्टिव्ह आपण जर कॅपिटल एक्सपेंडिचर ज्याला म्हणतो की एखाद्या गोष्टीमध्ये आपण जर पैसा खर्च केला तर त्याची दुप्पट तिप्पटीने आपल्याला परत आला पाहिजे. अशा गोष्टींमध्ये गव्हर्नमेंटने जास्त पैसा शिक्षण हे एक असं क्षेत्र आहे की त्याच्यामध्ये जर तुम्ही जास्त पैसा इन्व्हेस्ट केला तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून दिलं तुमचा अभ्यासक्रम आज जर बघितला आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये पण देखील मुद्दा म्हटलं एनसीआरटी आणि एससीआरटी स्टेट बोर्ड आणि नॅशनल इतकं तफावत आहे 2 टेक्स्टबुक्स मध्ये म्हणजे जो विषयाचं मॅच्युरिटी आपण म्हणतो एनसीआरटीच्या टेक्स्टबुक मध्ये असते आणि स्टेट बोर्ड ती फार म्हणजे डिटेल म्हणजे जर एनसीआरटीने 10-12 पानांमध्ये एखादा चॅप्टर कव्हर केलं तर एनसीआरटी आपलं स्टेट बोर्ड फक्त 4 पानांमध्ये कव्हर म्हणजे एवढा तो डिफरन्स त्या सगळ्या गोष्टी विषय निवडांचे सुद्धा आहे. तो ह्या गोष्टीला आपल्या सुदैवाने आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे चांगले तज्ञ लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये वैज्ञानिक असू द्या किंवा अनेक विषयांमध्ये रिसर्च करणारे लोक महाराष्ट्रात त्या लोकांचा आपण उपयोग कधी करून घेणार. रघुनाथ माशेलकरांसारखे वैज्ञानिक मराठी आहेत आणि आपले महाराष्ट्रातले आहेत त्यातले तर पुण्यात राहणारे आहेत. ह्या अशा दिग्गज व्यक्तिमत्वांचं आपण फक्त अभिमानाने सांगत बसणार का हे आमच्या राज्याचे यांच्या ज्ञानाचा उपयोग आपण कधी करून घेणार आहे आपण आपल्या सिलेबस साठी पुढे दिसत नाही. कोविडमध्ये तर फार चांगली अपॉर्च्युनिटी या लोकांचं सगळ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन मिळून द्यायचं दुर्दैवाने ते झालं नाही कोविडमध्ये सुद्धा. पण तेच ह्या जर कन्स्ट्रक्टिव्ह फील्डमध्ये उद्योगधंदा असेल शिक्षण असेल जर एखाद्याला शिक्षण चांगलं भेटलं त्याचा ट्रेनिंग स्किल्स त्याच्यामध्ये जर इन्कल्केट केल्या तर ऑब्व्हियसली त्याला मार्केटमध्ये ज्या गोष्टी आज लागतात स्किल्स ते नसल्यामुळे अनेक जणांना जॉब मिळत नाही किंवा सरकारी विभागांमध्ये जरी आपण व्हॅकन्सी मोठ्या प्रमाणात शिक्षक आणि प्राध्यापकांची तर किती मोठ्या प्रमाणात व्हॅकन्सी आरोग्य विभागामध्ये डॉक्टर्स आपल्याकडे नाहीत पोलिसांमध्ये हवे तेवढे पोलीस नाहीत न्याय व्यवस्थेमध्ये गेलो तर हवे तेवढे न्यायाधीश आपल्याकडे नाही इन्फ्रास्ट्रक्चर नाही. ह्या जर बेसिक गोष्टी जर आपल्याकडे नसतील तर महिला सुरक्षित कुठून होणार युवक सुरक्षित कुठून होणार इनडायरेक्टली आपण सगळेच सुरक्षित नाही होत. खरं जर सोशल सिक्युरिटी आपल्याला जर पाहिजे असेल
समाजामध्ये राहत असताना, तर आपल्याला शिक्षण, आरोग्य, शहर विकास, सार्वजनिक ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे. तर त्याच्यावर जर खर्च झाला नाही किंवा त्याच्यावर जर काम केलं तर ऑब्व्हियसली ते नाही होणार आहे काय पुढे. वैद्य, तू आता हे सगळ्या पक्षांचे जाहीरनामे वाचले असतील, तुला कितपत ते फॅक्च्युअल वाटतात? म्हणजे ते त्यांची आश्वासनं ही राजकारणापुरती आहेत का, म्हणजे मतासाठी आहेत, की खरंच त्याची अंमलबजावणी होत असते? अंमलबजावणी होईल नक्कीच, पण जास्त मला वाटतं की फक्त जे वोट्स आहेत की फक्त आता मॅनिफेस्टो बनवायचा आहे, जाहीरनामा बनवायचा आहे, ते बनवतात आणि जेवढं त्यांचं काय म्हणतो की जेवढं पब्लिकचं सिम्पथी मिळेल की आम्ही असे पॉइंट्स मांडले आहेत तुमच्या विकासासाठी, हे आहे ते आहे, पण जेव्हा ते निवडून येतील ते खरंच त्या मुद्द्यांवरती काम करतील का नाही ते अजून काही हे नाहीये, खरी करतील नाही करतील त्याच्यावरती अजून माहितीच नाहीये. सर, तुला काय वाटतं हे जाहीरनामे सगळे, तू महाविकास आघाडी, महायुती यांचे जाहीरनामे वर्तमानपत्रात पूर्ण पानभर आता जाहिराती सुरू आहेत सध्या, तुमचा जाहीरनामा पाहिलाय, त्यांचे जाहीरनामे पाहिलेत, तुलना कशी करशील तू? तुलना म्हटलं तर एक काइंड ऑफ आमिष देत आहेत सगळ्या जनतेला की आम्ही जर आलो तर आम्ही तुम्हाला हे देऊ, आम्ही तुम्हाला ते देऊ. म्हणजे थोडक्यात एक पैसे स्वरूपात हे केलं जातं की आम्ही हे केलं तर एवढ्या स्वरूपात तुम्हाला असे पैसे मिळतील किंवा ह्या योजना केली की ह्याच्यातून तुम्हाला असा फायदा मिळेल. पण तेच जर तुम्ही प्रॉपर अशा जर योजना तयार केल्या जेणेकरून त्याचा फायदा जनतेला झाला पाहिजे बरं का, बाकी कुठल्या नेत्यांना किंवा इतर कोणाला असं नाही. जनतेला आज ग्राउंड लेवलला कितपत फायदा झालाय हे पण कुणी बघत नाही. योजना काढल्या, आम्ही योजना काढल्या, पण खाली मुळापर्यंत कितपत त्या योजना पोहोचल्या गेल्या याच्याबद्दल कुणीच बोलत नाहीये. आज मीडिया देखील, बाकीचे जे मीडिया आहेत, तुम्ही दाखवताय सगळं, पण त्या ज्या योजना आहेत ते खरंच ज्या गरजू व्यक्ती आहेत किंवा ते तिथपर्यंत पोहोचलेत का हे तुम्ही दाखवत नाही आणि ते पोहोचलेच नसतात बिट ऑब्वियसली. आता फक्त ही लाडकी बहीण योजना एक पॉइंट झाला, ते आता महिलांना मिळाले पैसे आणि महिला एक कसं की आपण म्हणतो ना की म्हणजे भावनात्मक त्यांना असं हे केलं, इमोशनली त्यांना अपील केलं जेणेकरून ते आपल्याला मतदान करतील. तर माझं तर असं म्हणणं आहे ठीक आहे, योजना काढा तुम्ही, जे जाहीरनामे करा सगळं करा, त्याची अंमलबजावणी करतील बरीच जण, पण त्या मूळ लोकांपर्यंत पोहोचतील का याचं देखील तुम्ही तेवढं हे बघा. आणि आज आपण शिक्षणात जरी म्हटलं तर आज आपल्याकडे किती पालिकेच्या शाळा आहेत, पालिकेच्या स्तरावर किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, तिथलं तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बघा, फार वाईट परिस्थिती. तिथे जे शिक्षक आहेत ते देखील म्हणजे आज तुम्ही जर गेलात तर तुम्हाला 2 मिनिटं थांबायला सुद्धा जमणार नाही. आणि आपण अपेक्षा करतो की मुलांनी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे किंवा अशा पैशा स्वरूपात हे करतो. आपण जर शिक्षणच त्यांना व्यवस्थित दिलं किंवा तिथला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे व्यवस्थित केला तर का कोण शिकणार नाही प्रॉपर. आज ई लर्निंगची सुविधा सगळ्यांना राबवण्यात आली, ती कितपत आता चालू आहे, कितपत चालू आहे? मला वाटते नाच्या बरोबरच चालू आहे. नाही, 42 कोटी खर्च करून काही नाही, 0 रिझल्ट आहे. हा, मग ते आता तुम्ही बघताय. आणि आता उच्च शिक्षण घेण्यासाठी आता परत एक नवीन ट्रेंड आला, आपले सगळे युवक बाहेरच्या देशात चालले, US, UK, कॅनडा, इकडे सगळे चालले, ऑस्ट्रेलिया वगैरे. का जावं लागतंय तिथे? याचा विचार आज आपण म्हणतो ना की युवा प्रधान देश म्हणून आपण हे करतो, देशाला आपलं हे करतो, पण आपला युवा आपल्या देशात आहे का हे देखील बघावं. ब्रेन ड्रेन पूर्ण मोठ्या प्रमाणावरती सुरू झाले. मुळात ज्या देशामध्ये जगात सगळ्यात पहिल्यांदा विद्यापीठ त्याच देशातल्या मुलांना आज बाहेर, नालंदा, तक्षशिला हे आपल्या देशाचं फार मोठं वैभव होतं. आणि त्याच देशातल्या लोकांना, मुलींना बाहेर शिक्षणासाठी जावं लागते, त्याच्यासाठी मोठी खंत आम्हाला दुसरी. आणि मग आपले राज्यकर्ते त्यावर विचार करत नाहीत का रे? आता हे बघून तरी असं वाटतं की नाहीच कर. माझं तरी वैयक्तिक मत आहे की असं नाहीच कर. काही गोष्टी बदल घडायला ऑब्व्हियसली वेळ लागतो, पण त्या दृष्टिकोनातून पावलं पडतायत का हा एक मुळाचा प्रश्न आहे. कारण GDPच्या किती % आपण शिक्षणावर करतोय, तो अजूनही स्टँडर्डच्या आपण खाली आहोत. आपण सगळं प्रायव्हेटायझेशन सुरू केलंय. 0.5 to 1 असं काहीतरी 1% पण खाली आपण खर्च करतो.
आपण ज्या अमेरिका वगैरे या देशांचं उदाहरण घेतो, ते 20-22% पर्यंत नाही, फार पुढे गेले. आपण पॉईंट पण खर्च करू. आणि आज बाहेर शिक्षण घेणं देखील सोपं नाहीये. कितीतरी लाखो रुपये खर्च केले जातात. म्हणजे आपली करन्सी किती जाते. हा, ते तर त्या गोष्टी तर झाल्या, पण आज आपल्या देशातले काही म्हणजे फॅमिलीज आहेत जे आपल्या मुलांना बाहेर शिकवण्यासाठी सक्षम आहेत, पण तीच जर सुविधा त्यांना इथे भेटली तर ते पैसे देखील आपल्या इथे चलनात येतील ना. हा पण एक विचार केला गेला पाहिजे. हा संपूर्ण जाहीरनामे पर्यावरण हा विषय कुठे आपले राज्यकर्ते विचार करतायत का रे? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मला तिघांनी सांगा नेमकं कसं निग्लेक्ट केलं जातं, काय तुम्हाला काय तुमच्या जाहीरनाम्यामध्ये पर्यावरण हा विषय तुम्ही घेतलेला आहे. या शहरातील साधं उदाहरण, 3 नद्या आहेत. फार आपलं शहर सुदैवी आहे, 3 नद्या आहेत, पवना, इंद्रायणी, मुळा. पर्यावरण फक्त जलप्रदूषण हा एक जरी विषय घेतला तरी पुष्कळ आहे. काय परिस्थिती आहे? नाही, खूपच वाईट परिस्थिती आहे. आणि आपण आता म्हणजे कोणी येतं आणि कचरा टाकतं, तिथे तुम्ही काहीतरी पालिकेच्या मार्फत काही कार्यकर्ते तिथे नेमणूक करा. प्रत्येक नद्यांच्या थोडा एक सेक्टर ठरवून घ्या. आज कुणी येतं तिथे कचरा टाकतं, निर्माल्य असेल तिथे टाकून जातं, सगळं जातं. भावना आहेत लोकांच्या मान्य, पण निर्माल्य कलश प्रत्येक ठिकाणी हे ठेवलं गेलं पाहिजे. कारण ठीक आहे, तो आपल्या लोकांचा एक भावनेचा मुद्दा असतो की ते देवाचे, असं कुठं टाकणं योग्य नाही. मग ते निर्माल्य कलश प्रत्येक नदीकाठी असलं पाहिजे, किंवा एक कुठला तरी एक स्पॉट असावा तिथे हे असलं पाहिजे. आज आधी होतं, म्हणजे मी बघत होतो की काही मंदिरांपुढे मोठे मोठे निर्माल्य कलश असायचे, पण आता तसं बघायला गेलं कुठेच उपलब्ध नाही. म्हणून मग कोणी रस्त्यावर टाकून देतं, नद्या बुजवल्या जातात, नद्यांमध्ये सगळं सांडपाणी मिसळतं. वेस्ट वॉटरचं पण नियोजन प्रॉपर केलं जात नाही. जबाबदार कोण? जबाबदार आपणच म्हणूयात, कारण की आपण प्रश्न विचारले नाहीत. आपण अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले गेले पाहिजे. तुम्ही युवा पिढीने विचारले पाहिजे. वैद्य, तुला काय वाटतं? आम्ही आमच्या स्तरावर आम्ही आमचा प्रयत्न करत असतो. तुला काय वाटतं, पर्यावरण हा विषय राजकीय मंडळींनी दुर्लक्षित केला आहे का? हो, थोड्या प्रमाणात तर नक्कीच केलाय. कारण की जेवढे पुण्यामध्ये PCMC मध्ये जे नद्या आहेत, आता 2-3 दिवसाआधीच एक किस्सा झाला. जे बाहेरचे जे माझे मैत्रिणी येतात शिक्षणासाठी पुण्यामध्ये, त्यांना वाटलं जे मुळा नदी आहे ते गटार आहे. ते मला म्हणले गटाराची इकडे कशाला थांबायचं? मी म्हणले गटार नाहीये, पाणी आहे, ते सगळे लोकांनी घाण केलं आहे, काही त्याच्यावरती वाईट परिस्थिती. आणि ते हा, मग आता करोनामध्ये पेपरमध्ये एक जाहिरात आली होती, जेव्हा लोक बाहेर पडायची नाही तेव्हा जी मुळा नदी होती ती एकदम स्वच्छ होती. बाजूचे जे कट आहेत, बँक्स आहेत, ते एकदम स्वच्छ होते. पण नंतर करोना म्हणजे लॉकडाऊन संपलं, आता बाकीचे जे जसं लाईफ आहे ते चालू झालं, परत घाण व्हायला लागलं. परत त्याच्यामध्ये पाण्यामध्ये एवढे घाण असतात, तर ते जे वॉटर ट्रीटमेंट आहे त्याचे फॅसिलिटीज वाढवायला पाहिजेत. सो त्याच्यावरती कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे. आणि हे मुळात का होतंय, लोक एवढं नद्या घाण का करतायत? जे इंडस्ट्रीज मधनं जे वेस्ट येतं ते नीट डिस्पोज होतं का, ह्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे. ह्याच्यावरती रेग्युलेशन्स आणायला पाहिजेत इंडस्ट्रीज वरती, की इंडस्ट्रीचा वेस्ट ते कुठे टाकतायत, आणि जर टाकलं तर त्यांच्यावरती दंड काय, आणि जर किती प्रमाणामध्ये ते नद्यांमध्ये त्यांचं वेस्ट टाकतायत, ह्याच्यामध्ये फाईन किंवा त्यांना असं की इंडस्ट्री बंद होऊ शकते, हे असे स्ट्रिक्ट नॉर्म्स आणायला पाहिजेत. काय वाटतं तुला तन्मय? जलप्रदूषण हा एक महत्वाचा मुद्दा आहेच. आता मी लॉचा विद्यार्थी असल्यामुळे याच्यावर अनेक कायदे देखील आपल्याकडे ऑलरेडी वॉटर ऍक्ट आहे, आपल्याकडे पोल्युशन ऍक्ट आहे, भरपूर ऍक्ट आहेत. त्याच्यामध्ये कारवाईच्या तरतुदी आहेत. त्याच्यासाठी मग सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड CPCB बनवले, स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड आपल्याकडे SPCB. मुद्दा आहे अंमलबजावणीचा. पहिली गोष्ट कायद्यांमध्ये असलेले दंड अपडेट करणं गरजेचं आहे. स्ट्रिक्टर अजून थोडेफार बदल करून आहेत ते कायदे बऱ्यापैकी अपडेटेड आहेत. दंड आणि शिक्षा अपडेट करण्याची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे. राज्यकर्ते, अधिकारी, प्रशासन असेल, त्याचबरोबर नागरिक देखील या गोष्टीला जबाबदार आहेत. आपण आपली मानसिकता पहिली गोष्ट बदलली पाहिजे. कारण कसं आहे, पर्यावरण हा एक असा मुद्दा आहे, प्रत्येकाला दैनंदिन श्वास घेता तिथपासून ते पाणी वगैरे सगळ्या गोष्टी. आपण जर विचार केला 100-1 वर्षापूर्वी, कोणाला वाटलं नसेल कधी की घरात पाण्यासाठी पैसे भरावे लागतात, टॅक्स भरावा लागेल, वॉटर टॅक्स. मग पुढे ही जर परिस्थिती कंटिन्यू राहिली तर मला वाटतं श्वास घेण्यासाठी सुद्धा सिलेंडर्स आपल्याला पैसे भरावे लागतात. अर्थात ऑक्सिजन पार्क सुरू झालेत. एअर क्वालिटी इंडेक्स जर आज आपण प्रमुख शहरांचं जर बघितलं
फार फटाक्यांमुळेच होतो असं मी म्हणणार नाही, पण अनेक कॉन्ट्रीब्युटरी गोष्टी, अगदी तुमच्या गाड्या, तुम्ही पेट्रोल मध्ये भेसळ आले, सगळंच बऱ्याच गोष्टी आहेत. फटाकेच आहेत असं मी म्हणणार नाही, पण फटाके एक झाली, एक चैनीची वस्तू झाली, ती काय एसेन्शियल आहे म्हणून फटाक्यांचा विषय शक्यतो घेतला जातो. मी असं म्हणतो की दिवाळीतच नाही तर कधीच फटाके वाजत नाही. गाड्या आपण एक वेळ म्हणूया की काही जणांसाठी एसेन्शियल आहे प्रवास करण्यासाठी, दुसरं काही पब्लिक ट्रान्सपोर्ट स्ट्रॉंग झाले पाहिजे. जोपर्यंत पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम होत नाही तोपर्यंत सरकारला कुठल्याही लोकांना म्हणण्याचा अधिकारच नाहीये की तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा. आज पुणे पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीएमएलच्या माध्यमातून सर्व्हिस पुरवली जाते. आज पीएमपीएमएलकडे गाड्या नाही जास्त, हार्डली काहीतरी 1000-1200 गाड्या त्या मार्गावर दिली जातात, त्यातल्या निम्म्या गाड्या बंद पडतात आणि खच मेंढरासारखे लोक भरले जातात. आपण आता ई बस प्रोक्युअर करतोय, ई बस साठी लागणाऱ्या बॅटरीचा खर्च किती आहे, ई बस साठी त्याचं मेंटेनन्स, आणि मी पहिल्या बॅचच्या ज्या ई बस आल्या त्याची जर आता कंडिशन बघितलं पण चार्जिंग पॉईंटचं ते झाकण निघालेले आहे, ई बस सुद्धा आवाज करते, अशा बसेस मी बघितलेल्या आहेत, त्याचं मागचं मार्गाचं झाकण बघितलेलं. मेंटेनन्स पर्यंत आपण बघत नाही. घेताना आपण प्रत्येक आता मेट्रो उघडली, छान आहे, अजून खूप चांगली, पण ते जर मेंटेन जर राहिलं नाही ती सुविधा तर मेट्रोचं पण काय थोडीशी मला शंका आहे. कारण आपल्याकडे कुठली गोष्ट घेण्यामध्ये फार मेंटेन करायला सामान्य नागरिकांना देखील ती सवय असं म्हणणार नाही, फक्त मेंटेन करायला पाहिजे. कसा करावा पब्लिक फॅसिलिटीचा तो एक महत्वाचा मुद्दा आहे. आपण कसं सामान्य नागरिक म्हणून आपली पण एक ती जबाबदारी आपण समजली गेली पाहिजे की आपण त्याचा जास्त दुरुपयोग नाही केला पाहिजे किंवा काय पालिकेचं कसं आहे असं नाही. ती आपली वैयक्तिक वस्तू आहे अशी आपण समजून सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे. तुम्ही आतापर्यंत हे सगळं जाहीरनामे आपण चर्चा करतोय, या शहरात आतापर्यंत पिंपरी चिंचवड भोसरी असे 3 विधानसभा मतदारसंघ आहे. 3 विधानसभा मतदारसंघामध्ये 2009ची 14ची आणि 19ची निवडणूक झाली, आता 24ची आहे. आतापर्यंत जे आमदार इथे होऊन गेले त्यांनी या विषयावर चर्चा केली असं तुम्हाला जाणवलं का? मला तिघांकडून उत्तर अपेक्षित आहे. जाणवलं म्हणजे आता कसं प्रत्येक जण प्रयत्न करतोय पण त्याची अंमलबजावणी होत नाही असं वैयक्तिक कुठेतरी वाटतं. असं म्हणजे पॉइंट ऑफ कुणाला पर्टिक्युलर पिन असं नाहीये. नाही व्यक्तीचा आपला प्रश्न व्यक्तीचा नाहीये. प्रयत्न करतात की आपण हा मुद्दा घेऊया, पण एक काय म्हणतो एक्साइटमेंट असते स्टार्टिंगला की आपण हा मुद्दा घेऊ, पण कुठे कुठे कमी कमी होत जातो. वैद्य तुला काय वाटतं? 15-20 वर्ष आधी जर आपण बघितलं तेव्हा जे पुण्यामधली लोक आहेत ते पिंपरी चिंचवड किंवा भोसरी असे म्हणले तर असं गावठाण खूप असं अनडेव्हलप्ड सिटी असं म्हणलं जायचं. पण आता इकडे खूप जास्त डेव्हलपमेंट झाली आहेत. इथे IT पार्क झाले आहेत किंवा बाकीचे कंपनीज झाले आहेत, खूप हायवेज वगैरे सगळं झालंय. सो ही जी एरिया आहे हा डेव्हलप झालाय. सो जे बाकीचे जे उमेदवार आहेत MLA वगैरे जे गव्हर्नमेंट आली आहे इथे त्यांनी केलंय म्हणजे डेव्हलपमेंट केलंय, बाहेरची इन्व्हेस्टमेंट खेचली आहे, इथे इन्व्हेस्ट केलं आहे, कंपनीजने इन्व्हेस्ट केलंय. आता कंपनीजचे काय इन्व्हेस्ट करतात कारण की त्यांना पोटेन्शियल दिसायला पाहिजे सिटीमध्ये. सो त्यांना जर ते दिसली तरच ते करणार. सो त्यांनी ते काम तेवढं केलं असेल तर तेव्हाच एवढं इन्व्हेस्टमेंट आलं असेल ह्या पिंपरी चिंचवड भोसरी एरियामध्ये. तुला काय वाटतं? अगदी 100% अपयश आला असं नाही म्हणता यायचं. काही प्रमाणामध्ये प्रयत्न झाले, काही प्रमाणामध्ये विकास झालेला आहे दिसतो पण आपल्याला, पण अजून बेटर होऊ शकतो अशी नक्कीच अपेक्षा आहे. कारण ते पोटेन्शियल शहरामध्ये आहे. बिंग इंडस्ट्रियल हब, औद्योगिक नगरी म्हणून आपण आज फिरवतो शहर. भोसरीच्या MIDC एकेकाळी आशिया खंडातली सगळ्यात मोठी MIDC असा बिरुदावली होती. आहे अगदीच काहीच नाही झालं असंही म्हणता यायचं नाही, पण आहे त्याच्यामध्ये पण आपण फार बेटर करू शकतो. कारण बाकीची राज्य मागून पुढे जायला लागली त्यामुळे आपण फक्त ओरडूनही उपयोग नाही की उद्योग बाहेर जात आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण देखील काय करणार? आज सगळ्यात जास्त टॅक्सिंग करणार स्टेट म्हणून महाराष्ट्राकडे GST लोक हैराण आहेत. माग मी आता वृत्तपत्रामध्ये देखील इलेक्ट्रिसिटीचे रेट होते, आपण सगळ्यात आघाडीवर आहे इलेक्ट्रिसिटी चार्ज करणं. हाऊसिंग साठी सुद्धा हे इंडस्ट्रियल झाले होतं. सर्वात महागडी वीज आपल्याकडे. हा जर बेसिक गोष्टी महाग असेल तर का उद्योग आपल्याकडे? हे राजकारणाचा विषय तो खूप बाजूला राहिला, कोणाचे आले कधी कुठे गेले तो विषय नाही, त्याचा विषय नाही. मूलभूत उद्योगांना काय लागतं? रस्ता, कनेक्टिव्हिटी त्याच्यामध्ये आलं, पाणी लागतं, इलेक्ट्रिसिटी लागते. ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांना पाहिजे त्या रेटमध्ये त्यांना त्रास न देता सहजतेने सुलभतेने जर उपलब्ध झाले तर का कुठला उद्योग करता येणार नाही? ती शेवटी व्यवसाय करतायत, समाजसेवा करत नाही. त्यांना व्यवसाय वाढवायचा ह्या बेस त्यांची प्रोडक्शन कॉस्ट कमी झाली तर ते इथे प्रोडक्शन कॉस्ट वाढली तर तो ऑब्व्हियसली कमी कॉस्ट
आपल्या सगळ्या याच्यामध्ये मुद्दा करप्शन हा मुद्दा थोडा आपण दुर्लक्षित झाला आहे. म्हणजे जाहीर पण नाही आपलं पण नाहीये. परिस्थिती अशी आहे की गेल्या 8-10 वर्षामध्ये 2014 पासून नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यावरती सर्वांना अपेक्षा फार मोठ्या प्रमाणात करप्शन एकदम मिनिमम होऊन किंवा करप्शन संपून जाईल, असं की भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था किंवा थोडक्यात सगळं नागरिकांना कुठल्याही गोष्टीसाठी दलाल मध्ये असणार कामा नाही. थेट नागरिक ते समोरचा इन्कम टॅक्स भरायचा तर फेसलेस सिस्टीम 100% त्यांनी चांगली केलेली आहे. ओव्हरऑल दिल्लीपासून गल्लीपर्यंत तुम्ही जर पाहिलं तर भ्रष्टाचार ह्याच्यामध्ये कमी झाला आहे का? निवडणुकीत हा विषय चर्चेचा नाही का? साहजिकच आहे, भ्रष्टाचारच हा सगळ्यांचा बऱ्यापैकी मुद्दा आहे, पण कोणाच्या जाहीरनाम्यामध्ये नाहीये. आणि कुठे बघायला गेलं तर आपण एक जनता म्हणून आपण देखील तितकेच जबाबदार आहोत. बरोबर. आपल्याला असं वाटतं एखादं काम करायचंय, तो विलंब देतोय, मग आपणच त्यांना आमिष देतोय. कुठेतरी आपली ही चूक आहे असं मला वैयक्तिक वाटतं. आपण प्रत्येक गोष्टीवर सरकारलाच नाही दोष देऊ शकत किंवा पुढाऱ्यांना दोष नाही देऊ शकत किंवा अधिकाऱ्यांनाही नाही आपण दोष देऊ शकत. कुठेतरी आपणही चुकतो. आपल्याला माहिती हे काम होऊ शकतं यांच्याकडून, तर मग आपण त्यांना ते आमिष का द्यायचं? नाही, मुद्दा असा आहे की राजकारणातून पैशातून राजकारण हे जे दृष्टचक्र तयार झालेलं आहे याच्यातून आपली मुक्तता होईल कशी? युवक म्हणून तुम्हाला काय वाटतं? तुमच्या काळात आतापर्यंत राजकारण झालं ते ठीक आहे, या पुढच्या काळामध्ये राजकारण तुम्हाला नेमकं कसं अपेक्षित आहे? तिघांनी उत्तर द्या. तुम्हाला राजकारण कसं अपेक्षित आहे? राजकारण कसं अपेक्षित आहे म्हणजे खूप अवघड प्रश्न विचारला तुम्ही. नाही अवघड काय, यापुढे देशाचा कारभार तुम्हाला सांभाळायचा आहे. मग तुम्हाला आहे हे पसंत आहे का? तुम्ही असं पुढे चालवणार का? त्याच्यामध्ये काय करणार? निश्चितच म्हणजे भ्रष्टाचार हा कोणालाही पसंत नसतो, पण एक आपण म्हणतो ना की प्रत्येकाचं एक आता काही एखादं काम करायचं असेल तर आपण म्हणतो आपला वेळ वाचेल तर आपण देऊन पटकन निघून जातो. आपण थोडस ना काय म्हणतो त्याला, नाही राजकारण कसं अपेक्षित आहे? करप्शन हा मुद्दा आला, राजकारण कसं अपेक्षित आहे तुम्हाला? तुम्ही बाहेर देशाचा संपूर्ण वाचतायत, युरोप अमेरिकेमध्ये काय चाललेलं आहे आणि आपलं जे राजकारण आहे, आपली लोकशाही देशातील जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे इंग्लंडच्या कलकल. तर तुम्हाला राजकारण आपलं जे चाललेलं आहे, अरे मताला 2,000 रुपये 3,000 रुपये 5,000 रुपये देऊन मतं खरेदी करून इथं पुढारी निवडणूक लढवतात. विधानसभा निवडणुकीला एक आमदारकीचा जो उमेदवार आहे तो 20-50 कोटी रुपये खर्च करून निवडणूक लढवणार असाल, हे राजकारण तुम्हाला अपेक्षित आहे का? नाही, अपेक्षा नाहीच आहे आपल्याला. मुळात मेन म्हणजे मतं देऊन पैसे देऊन मतं विकत घेण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये. तुम्ही जर कामच व्यवस्थित केलं तर ही वेळ तुमच्यावर येणार नाही. जनता डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला परत संधी देईल. म्हणून विचारलं की राजकारण वैद्य राजकारण कसं अपेक्षित आहे तुला? म्हणजे तुझा आमदार असायला कसा पाहिजे? या शहरातले काय किंवा राज्यातले जे 288 आमदार आहेत कसे असायला पाहिजेत? आमदार ही जी कन्सेप्ट आहे डोळ्यासमोर, आमदार असू दे खासदार असू दे, कसा असावा तुला काय वाटतं? की आमचा पुढारी शिक्षित पाहिजे, सुसंस्कृत पाहिजे, सुविध पाहिजे, करप्ट पाहिजे, गुन्हेगार पाहिजे, नेमकं काय अपेक्षित काय? जे आमदार आहेत, आमदारच नाही म्हणेल मी, पण त्याच्या खाली जे पण लोक आहेत, ऑफिसमध्ये जे लोक आहेत, कर्मचारी किंवा कार्यकर्ता, ते सगळ्यांना म्हणजे असंच नाही की त्यांचं ग्रॅज्युएशनच झालं पाहिजे, म्हणजे एवढा खूप मास्टर झालं असेल असं नाही, पण जे बेसिक जे म्हणतो आपण ह्युमॅनिटी असेल किंवा जे माहिती की काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. नाही, मला फक्त लोकप्रतिनिधी आता जे उमेदवार आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये, आता जे उमेदवार आहेत, कोणी त्याच्यामध्ये गुंड आहेत, कोणी गुन्हेगार आहेत, अशा प्रकारे संपूर्ण म्हणजे या शहराचंच नाही म्हणत संपूर्ण राज्यामध्ये आपण पाहिलं. तुमच्या युवा पिढीला तुमचा नेता कसा असायला पाहिजे? मी बोलतो आपला नेता हा शिक्षित असायला पाहिजे. शिक्षित आपण काय, बेसिक मुद्दा तोच आहे माझा. एक 7वी पास माणूस तिथं आमदार होतो, तुम्ही ग्रॅज्युएट असून सुद्धा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही, त्यांना कुठलीच क्वालिफिकेशन नाहीये. शिक्षित का म्हणतो की एक बेसिक शिक्षण जरी घेतलं ना की आपल्याला कळतं की लोकांची काय गरज आहे, किंवा तुम्ही आता शिक्षण घेऊन इथपर्यंत आलात, तुम्ही तो त्रास बघितलेला आहे किंवा शिक्षणाचं ते महत्व कसं असतं काय, ह्या गोष्टी एखाद्या उमेदवाराला जर असेल ना तर तो पुढे कसं त्याच्या मतदारसंघात तो
करण्याचा प्रयत्न शिक्षणापेक्षा आवड ही खूप जास्त महत्वाची आहे. अच्छा, आवड असली आता- पाहिजे. हे अगदी महत्वाचं आहे. जास्त शिक्षण असून जरी जे उभे राहणार आहेत कॅन्डिडेट्स त्यांना आवडच नसेल तर तो कॅन्डिडेट कितीही शिकलेला असेल, कितीही PhD केले असेल, किती डॉक्टरचे हे असतील तरी ते काही उपयोगाचे नाही. जोपर्यंत आवड नाहीये तोपर्यंत तो जो कॅन्डिडेट आहे, कार्यकर्ता आहे, तो काम करणार नाही. हा आवडता पण तो मुद्दा झाला. बरोबर आहे की म्हणजे तुम्हाला लोकांची सेवा करणं हे देखील आवडलं पाहिजे. हो. राजकारणाने हे एक व्यवसाय म्हणून बघितलं नाही गेलं पाहिजे. राजकारणाचा धंदा झालाय म्हणून तर विचारलं तुम्हाला की तुम्हाला हा धंदा अपेक्षित आहे का पुढे? तेच म्हणतोय ना. देश राजकारणाचा धंदा करून देश चालणार का? राजकारण हा व्यवसाय प्रत्येक उमेदवाराने म्हणजे आमच्या अपेक्षा आहे की त्या उमेदवाराने राजकारण हा व्यवसाय म्हणून व्यवसाय न समजता समाजकारण हे समजा. हा माझा तन्मय. इयन शेषन यांचा एक व्हिडिओ होता. त्यांना एक हा सेम प्रश्न विचारला, मतदारांनी लोकप्रतिनिधी निवडताना काय विचार करायला पाहिजे? त्यावेळेस त्यांनी फार छान उत्तर दिलं होतं. तुम्ही तुमच्या घरामध्ये जावई बघताना जे तुम्ही सगळ्या गोष्टी बघता त्या सगळ्या गोष्टी तुम्ही उमेदवार निवडताना बघितल्या पाहिजे. मला फार भावलेलं वाक्य. म्हणजे काय पाहिलं पाहिजे? त्याचं चारित्र्य असेल, त्याचं ओव्हरऑल बॅकग्राऊंड, त्याचे विचार नक्की काय, बाकीचं बॅकग्राऊंड काय, या सगळ्या गोष्टी. मुळात आता उमेदवारी अर्ज भरताना ह्या सगळ्या ऍफिडेव्हिट वगैरे गोष्टी त्यासाठीच लोकांना कळण्यासाठीच. हे आज इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेला, प्रत्येकाने भरलेला उमेदवारी अर्ज, त्यांनी दाखल केलेला ऍफिडेव्हिट, त्याच्या असलेल्या संपत्ती, त्याचे एज्युकेशनल सगळ्या गोष्टी अपलोड केलेल्या असतात. बऱ्याच जणांना ते माहिती नाहीये. खरंय ते, खरंय. प्रत्येकाला पब्लिकली बघायला अवेलेबल असलेलं डॉक्युमेंट आहे, प्रत्येकानं ते बघावं. आणि माझी स्वतःची एक वैयक्तिक अपेक्षा अशी की उमेदवार शिक्षित असावा, तर बेसिक अपेक्षा आहे शिक्षित असावं. शिक्षित जरी नसलं तरी विचार त्या व्यक्तीचे चांगले असणं गरजेचं. विजन त्याच्याकडे असलं पाहिजे की माझ्या मतदारसंघामध्ये मला कुठे नेऊन ठेवायचंय 5 वर्षामध्ये. काही गोष्टी 5 वर्षामध्ये होतात, लॉंग टर्म मध्ये होतात. लॉंग टर्म मध्ये माझा मतदारसंघ, माझ्या नागरिकांना काय फॅसिलिटीज उपलब्ध करून द्यायच्या, ते कुठे मला तो न्यायचंय. विजन म्हणजे असं नाही की मी इंग्लंडमध्ये गेलो, अमेरिकेत गेलो, तिकडचं बघितलं, तिकडचं हा तसं मला इकडं असं नाही. इथे बाबा नागरिकांना नक्की गरज काय, भौगोलिक परिस्थिती, इथलं वातावरण, इथल्या गरजा, या सगळ्या गोष्टी सुद्धा विचारात घेऊन मग ते विजन तयार करून त्या दृष्टिकोनातून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि मुळामध्ये विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, ही जी दोन आपले लोकशाहीची मंदिरं म्हणतो किंवा महत्वाची सभागृह म्हणतो, त्या सभागृहांमध्ये लोकांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा जास्त होणं आम्हाला अपेक्षित आहे. वैयक्तिक थोडक्यात राजकारण बदलायला पाहिजे आणि युवा पिढी तुम्ही राजकारण बदलू शकता. नक्कीच. धन्यवाद. मला तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद द्यायचे. युवा पिढीच्या अपेक्षा आपण वेळेअभावी थोडक्यामध्ये 30-40 मिनिटांमध्ये आपण तुमच्या काय अपेक्षा आहेत, राजकारण कसं असायला पाहिजे या टप्प्यावर आपण बोलू. डेव्हलपमेंटचे विषय पण बरेच आहेत. याशिवाय आणखीन विषय, प्रशासन संपूर्ण भ्रष्ट झालेला आहे इथून तिथून. हा विषय फार गंभीर आहे. तसा वेळेचा अभावी आपण त्याच्यावरती जास्त चर्चा करू शकत नाही. परंतु येणारे ही जी निवडणूक आहे 4 दिवसावर येऊन ठेपलेली आहे, त्यावेळेस तुम्ही आमदार निवडताना नेमका कोणता विचार करणार, मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणाला पसंती देताय, हा थोडा वैयक्तिक प्रश्न येतो. पण त्याचे आचार विचार पाहणार, त्याचं कार्य पाहणार, त्याचं चारित्र्य पाहणार, त्याचं शिक्षण पाहणार, एकूण का त्या पार्टीचा अजेंडा पाहणार, नेमकं काय पाहणार, एका वाक्यात थोडक्यात. त्या आमदाराचं विजन, त्या आमदाराचं विचार. तेच तन्मयने जे बोललं तेच बरोबर. विजन तन्मय जसं सांगितलं की आपण आपला मतदारसंघ 5 वर्षात किंवा पुढच्या 10 वर्षात काय बघतोय, हे मॅनिफेस्टो मध्ये वैयक्तिक कॅन्डिडेटने त्यांचा वैयक्तिक मॅनिफेस्टो तयार केला पाहिजे की मी असं करणार. पार्टीचं न असता पार्टीचं तर ते त्यांचं काम पार्टीचं असतं, पण वैयक्तिक उमेदवाराचं देखील एक विजन पाहिजे की पुढच्या 5 वर्षात किंवा पुढच्या 10 वर्षात मी माझ्या मतदारसंघाला आज असं आहे, पुढच्या 5 वर्षात कसं करणार. छान छान छान. शेवटी फक्त मला एवढंच सगळ्यांना युवा पिढीला आवाहन करायचं की 20 तारखेला घराबाहेर पडा, मतदान नक्की करा. लोकसभेमध्ये आपण टक्का बघितला, अतिशय कमी टक्का होता. मतदान नक्की करा. आवडत नसेल तर नोटावरचं बटन दाबा. सगळ्यांना मी म्हणत नाही की नोटावर दाबा, आवडत नसेल तर बटन दाबा. आणि ते आपल्याला विरोध निषेध नोंदवण्यासाठीच एक साधन आपल्याला मिळाले. पण मतदान नक्की करा. सुट्टी भेटते, त्या सुट्टीचा उपयोग तुम्ही मतदानासाठी करा. सुट्टी तुम्ही पर्यटनासाठी नका, मतदान करा. फार महत्वाचं, फार महत्वाचं आहे. युवा पिढीकडून हीच अपेक्षा आहे. आपल्या 100% मतदान अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ते 50 ते 60% पुढे जात नाही. हे फार दुर्दैवी आहे. नंतर लोक बोलतात की पुढारी असा निघाला, पुढारी मतदान करायची वेळ येते त्यावेळेस ते मतदान करत नाहीत.
जो मतदान करत नाही ना त्याला खरंच त्याला बोलण्याचा अधिकारच नाही. नाहीये. खरंय खरंय. तन्मय, वैदेही, स्वरूप, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात, वेळ दिलात, खूप खूप धन्यवाद.